जय हरी शेतकरी मित्रांनो, काल आपण नमो शेतकरी योजनेचे हप्ते कधी मिळणार, त्याच्यानंतर महा डीबीटीचं अनुदान कधी मिळणार यावर व्हिडिओ केला होता आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी अशा कमेंट केल्या की नेमकी फिक्स तारीख सांगा की नमो शेतकरी योजनेचा हप्ता 9वा कधी मिळणार आहे, महा डीबीटीचं अनुदान कधी मिळणार आहे, कृषी यांत्रिकीकरणचं कधी मिळणार आहे आणि त्यानंतर पीक विमासुद्धा कधी मिळणार आहे, अशा बऱ्याच कमेंट आल्या. आता तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकी फिक्स तारीख कधी मिळणार आहे हे तुम्हाला एकदम समजावून सांगणार आहे. मात्र ते आपल्याला समजून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. आता कालच्या ज्या कमेंट होत्या त्यामध्ये शेती यांत्रिकीकरणाबद्दल प्रश्न, विहिरीचं अनुदान मिळालं नाही, कोणी म्हणतं पीक विम्याचं अनुदान मिळालं नाही, कोणी म्हणतं अतिवृष्टीचं अनुदान मिळालेलं नाही, कोणी म्हणलं कृषी यांत्रिकीकरणाचं मिळालेलं नाही, कोणी म्हणतं ठिबक संचाचं मिळालेलं नाही. आणि त्यामध्ये बऱ्याच जणांनी ही जी काही सरकारी व्यवस्था आहे यावर सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. सरकार नुसत्या योजना राबवतं, मात्र त्याबाबतची पुढची काय कार्यवाही आहे, त्यामध्ये अनुदान देणं असेल, पीक विमा देणं असेल, या गोष्टी करत नाही, अशी सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आपल्याला हे बघायचं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून की शेतकऱ्यांना पीक विमा वेळेवर का मिळत नाही आणि तो कसा मिळणार. त्याच्यानंतर नमो शेतकरीच्या हप्त्याची तारीखसुद्धा सांगतो आणि हे सगळं तुमच्या हातात आहे, हे लक्षात घ्या. आता ते कसं, आता एक लक्षात घ्या, सध्या आमदाराला सुद्धा पगार आहे. कुठं आमदाराच्या मागणी ऐकले का आमचा पगार झाला नाही असं? शिक्षकाला पगार आहेत, आमचा पगारच झाला नाही म्हणून शिक्षकानं वर्षातून 4-2 वेळा आंदोलन केलं असं झालं का? शिक्षकच म्हणून नाही, कोणतेही नोकरदार असो. मग या गोष्टी शेतकऱ्याच्या बाबतीतच का घडतात हे फार महत्त्वाचं आहे आणि हे समजून घेणं प्रत्येक शेतकऱ्याला गरजेचं आहे. आता तुम्हाला सांगतो यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे. फिक्स तारीखच आपल्याला माहीत पाहिजे ना, आणि फिक्स तारखेलाच हे पैसे यावा असं वाटत असेल ना, मग त्याच्यात महा डीबीटीचं अनुदान असो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता असो किंवा पीक विमा असो, ह्या सगळ्या गोष्टी जर वेळेवर व्हायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल. आता तुम्ही म्हणता लोक येत नाहीत, तर तुम्हाला सांगतो तुमच्या गावातले जर येत नसतील तर एक उदाहरण सांगतो की सरकारमध्ये सध्या जे बसलेले आहेत, आता मुख्यमंत्री कुठले येतं, नागपूरचे, त्याचा पक्ष भाजप. सुनेत्राताई पवार कुठल्या, बारामतीच्या, त्याचा पक्ष कोणता, राष्ट्रवादी. एकनाथ शिंदे साहेब कुठले, साताऱ्याकडे, त्याचा पक्ष कोणता, शिवसेना. मग हे वेगवेगळ्या गावचे, वेगवेगळ्या पक्षाचे एकत्र मिळून सरकार चालवू शकतात. मग आपल्याला त्या ज्या योजना ते सरकारच्या माध्यमातून राबवतात त्या मिळवण्यासाठी आपण आपल्या गावातले काय एकत्र येऊ शकत नाहीत बरं? याचं महत्त्वाचं कारण सांगू का? प्रत्येकाला काय वाटतं, कोणीतरी हे करावं आणि ज्यावेळेस भेटायचं आहे का त्यावेळेस आपल्याला भेटावं, ही मानसिकता आपल्याला आता सोडावी लागणार आहे. आणि जोपर्यंत आपण ही सोडणार नाही तोपर्यंत आपल्या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख फिक्स होणार नाही, आपल्याला पीक विमा वेळेवर मिळणार नाही, आपल्याला महा डीबीटीचं अनुदान मिळणार नाही. कर्जमाफीची जशी घोषणा करतात तशी कर्जमाफी आणखीही शेतकऱ्यांना यादीसुद्धा लागलेली नाही आणि तीसुद्धा वेळेवर मिळणार नाही. कारण आपल्याला सवय ही लागलेली आहे, आलं तर घेतलं आणि नाही आलं तर गप्प बसलं. बरोबर आहे का नाही? मग याच्यात आपल्याला बदल करावा लागणार. त्यामुळे आपल्या गावात जे काही तरुण शेतकरी आहेत का, याने एकत्र यायचं. जसे हे पक्ष सगळे त्याची सत्ता स्थापण्यासाठी एकत्र यायला की नाही बाबा, मग आपल्याला आपल्या प्रश्नासाठी एकत्र यायला काय घरी. आता याबाबत काही शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आवाज उठवतात, मात्र आपण त्याच्या मागे राहत नाहीत. आता बच्चू कडूंनी या कर्जमाफीबद्दल एवढे मोठे आंदोलन केले, पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळाला का? शेवटी कंटाळून त्याला वाटलं चला हे कुठं शेतकऱ्याच्या नादीला का, आपलं भलं करून घ्या. आमदार झाले, सरकारमध्ये बसले आणि सरकारमध्ये बसून सुद्धा त्यांच्या शेतकऱ्याबद्दलच्या भावना त्याच आहेत. त्यानंतर अजित नवले आहेत, रविकांत तुपकर आहेत, मात्र आपण शेतकरी म्हणून पाहिजे तेवढं त्याच्या पाठीमागं उभं राहत नाहीत. आणि त्यामुळं आपल्याला जर या नमो शेतकरी असेल, पीक विमा असेल, कोणतंही महा डीबीटीचं अनुदान असेल, हे जर वेळेवर फिक्स तारीख तुम्हाला माहीत पाहिजे असेल तर तुम्हाला सांगतो या गोष्टी कराव्या लागतील. आणि माझ्यासारख्याला तुम्ही कमेंट करून विचारलं म्हणून मला काय फिक्स तारीख माहीत नसती आणि उगाच माझ्यासारखे काही भपाऱ्या सांगणारे असते ह्या तारखेला येणार, 3200 रुपयाने येणार, 22,500 नुकसान भरपाई मिळणार, तर ते तुमची 100% दिशाभूल करायलेत, हे लक्षात घ्या.
जर तुम्हाला तारखेचीच अपेक्षा आहे ना, तशा तारखा मला सुद्धा सांगता येतात. पण मी एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्याची दिशाभूल व्हायला नाही पाहिजे, कारण शेतकऱ्याचे काय कष्ट असतात याची मला जाण आहे. त्यामुळं मी तशी खोटी माहिती देण्याचा प्रयत्न कधीच करणार नाही. त्यामुळं अशी ही शेतकऱ्यांना जागृत करण्याबाबतची माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो. आता तुम्हाला जर आपली माहिती पटत असेल, आवडत असेल आणि जर तुम्हाला या तारखा फिक्स व्हाव्या असं वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला एकत्रच यावं लागेल. तोपर्यंत काहीही होणार नाही. त्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.